जंगलात केव्हा आहे ती तर तुम्हाला मी दाखवणार. चला आतमध्ये जाऊया. काय काय करावं लागत आहे मला. खूपच लांब गुफा आहे भावांनो. मला वाटलं माझे 20,000 रुपये गेले वाया पाण्यात, पण बघू शकता तुम्ही. अरे बापरे, हे जर माझ्या डोक्यावर पडलं तर माझा इथेच दम चालला जाईल. चुनखडी एकटे येऊ नका. एक नजारा आहे या केवचा. उजेड दिसलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी तुमचा होस्ट ऋषिकेश पुन्हा तुमचं स्वागत करतो एका नवीन व्लॉगमध्ये. तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे वांगवियांगमधील एक केव. बघू शकता तुम्ही, पूर्ण जंगलात केव आहे ती. तर तुम्हाला मी दाखवणार आहे आता. हे बघू शकता तुम्ही येथील नजारे. तर मी तर सध्या एकटाच आहो इथे, कुठलाच टुरिस्ट इथे सध्या आलेला नाही आहे. हे बघू शकता तुम्ही. केवकडे जाणारा रस्ता असा जंगली रस्ता आहे, पूर्ण जंगलातून. हे बघा मित्रांनो, इथून घ्यायचं आहे मला राईट. असा रस्ता आहे, बघू शकता तुम्ही. खूप भीती वाटत आहे बघा इथून चालायला. बासे तुटले नाही पाहिजे. पोचलो भावांनो सुखरूप. आता बघूया केव कुठं दिसते तर. बघा भावांनो, समोर काय आहे, पहाड आहे. बढिया, वाह. तर मित्रांनो, हे आहे येथील केव अशी. आतमध्ये नाही जाणार भावांनो मी. इकडे काहीच नाही आहे बघण्यालायक. गेले इथं काही बघण्यालायक आहे नाही. इथे येऊ नका तुम्ही. हे बघा, गेले माझे पैसे पाण्यात. इथे काहीच नाही आहे. तर चला निघूया इथून, पुढं जाऊया जरा. अरे बापरे, पाय जर चिरला नाही ते तर बस चिरकांड्या रक्ताच्या. इथे गेले माझे पैसे वाया. याच्यापेक्षा मी बायसिकल जर रेंट करत होतो
तर चांगली गोष्ट असते माझ्यासाठी. काही नाही, चुका होतच असतात. उद्या येऊ, आणखी एक दिवस वाढून टाकू इथे. बरं, आता जाऊया इथून वापशी, कारण परत जाऊ इथून. इथे काहीच नाही आहे बघण्याला. आहे केव समोर आहे, पुढं आहे केव. माझं थोडं चुकलं, बघूया वरतं. तर तसं पाहायला तर बघण्यासारखं इथे पण काहीच नाही आहे. बघू शकता तुम्ही, असंच आहे काहीतरी. चला आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, आतमध्ये आहे केव, बघू शकता तुम्ही. रे बाप रे बाप, जायचं का नाही जायचं. 20,000 रुपयाची तिकीट काढली आहे त्याच्यासाठी. तर बघूया आतमध्ये काय आहे. तर बस पडलो नाही पाहिजे खाली, नाहीतर गेलो. अरे बापरे, पडलो होतो मी तर. अरे बाप रे बाप रे बाप, काय गुफा आहे. तर ही आहे भावांनो इथली केव. तर ही आहे भावांनो इथली केव. याचे दिले आहेत मी 20,000 रुपये तिकीट. अरे बाप रे बाप, साप वगैरे नाही ते. साप वगैरे नसायला पाहिजे. तसं आतमध्ये काहीच नाही आहे. पुरी फाटली आहे माझी, खूप भीती वाटत आहे इथे. आतमध्ये अजून आहे. अरे बाप रे बाप, अरे बापरे. बघत आहात तुम्ही, काय काय करावं लागत आहे मला. भावांना आतमध्ये जायचं का नाही जायचं अजून. कारण मला वाटत आहे खूप भीती आता. चला जाऊन बघू. गुफा आहे, खूपच लांब गुफा आहे भावांनो. मला वाटलं माझे 20,000 रुपये गेले वाया पाण्यात. पण बघू शकता तुम्ही, अरे बाप रे बाप, पूर्ण भुयारच भुयार आहे. देख रहे हो, छोटीशी गल्ली. बाय. मित्रांनो, बघता तुम्ही, अजून पण खूप लांब केव आहे. हे बघू शकता तुम्ही. इथे भटकलो नाही पाहिजे मी. इथून पण वरत जाऊ शकतो वाटते. इथे बघा वरत आणखी काय काय आहे, हे बघू शकता तुम्ही. अरे बाप रे बाप, बघा इथून आणखी आतमध्ये आहे केव. इथे हाव मी एकटाच, आणि कोणी वाचवायला पण येणार नाही मला इथे. हे बघू शकता तुम्ही. आणि आणखी इथून आतमध्ये जाऊ शकतो आपण, आणि इथून वरत पण जाऊ शकतो. पण हे पाण्यामुळे येथील पायऱ्या झालेले आहे बेकार. हे बघा तुम्ही, पाण्यामुळे कसं झालेलं आहे हे. माहिती नाही तुम्हाला बरोबर दिसत आहे का नाही, पण हे बघा. पैसा वसूल केव्हाय भाई. आलोच तर थोडं आणखी आतमध्ये चाललं जाऊ. हा दाखवलेला आहे बाण इथून.
तर बघूया इथे काय आहे. फक्त माझ्या अंगावर पडू नको म्हणा. हे जर माझ्या डोक्यावर पडलं तर माझा इथेच दम चालला जाईल. वर तर आणखी शिडी आहे एक. माझ्या चपल्या पायांच्या आवाजामुळे मला भीती वाटत आहे. हे बघा वर तर आणखी आहे. मित्रांनो, खूप मोठी गुफा आहे ही, खूप मोठी गुफा. तुम्ही अंदाजा पण नाही करू शकता. मला चालतच चालत जायचं. एकटे येऊ नका. हे बघा भावांनो कसा नजारा आहे या केवचा. वर तर अजून आहेच आहे. खूप लांब आहे. आतमध्ये आणखी आहे मित्रांनो, पण आता वाटत आहे मला भीती. लेकिन डर के आगे जीत है. माउंटेन व्यू भी करो भाई. वाटत आहे इथून एंड, पण तरी मला तर नाही वाटत आहे एंड आहे मला. हे बघा मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, बघा कसे आहे येथील केव. एखाद्या खानाकोपऱ्यात जर पडलो ना मी इथे तर गेलो. आणखी आहेच आहे. तर हे देखील, हे बघा मित्रांनो, खूप मोठी केव आहे. हे बघा. भाई देणं बघता मला तुम्ही, घामाने पूर्ण अंग भिजले, पूर्ण टी शर्ट ओली झालेली आहे. आणि तरी पण आणखी तुम्ही जाऊ शकता म्हणते. जिथे जिथे तुम्हाला असे खुणा दिलेल्या आहे ना, जिथे जिथे त्या खुण्यानंच जावं लागेल. आणि मला वाटते इथूनच दुसरा एक्झिट पॉईंट असेल कुठेतरी. परत जर बॅक यावं लागलं ना मला तर बस पुरी लागतील माझ्या. इथून इकडे जावं लागेल. चायनीजमध्ये लिहिलेलं आहे इथं काहीतरी. बस मित्रांनो, लवकर एक्झिट आला पाहिजे आता, कारण आता नाही होणार आहे माझ्या इकडून. तर मित्रांनो, इथे लिहिलेलं आहे बघा, स्टॉप हिअर अँड बॅक टू सेम वे. म्हणजे परत त्याच रस्त्याने मला आता मागे जावं लागेल. मला वाटलं आता इथून काहीतरी दुसरा एक्झिट असेल, पण नाही. हे बघा तुम्ही, हे आहे खोल दरी आता डायरेक्ट. चला, कुठलाच रस्ता नाही आता, माझ्याजवळ जावंच लागेल मला. एका हातामध्ये कॅमेरा आणि हे सगळं. तर चला जाऊ, धीरे धीरे जाऊ आपल्या रस्त्याने. हे बघा, आता जसा जसा बांध आहे तसा तसा जावं लागेल मला परत.
इथूनच आलेलो होतो मी, बरोबर रस्त्याने जाणार होतो मी इथून. बरोबर रस्त्याने चाललेलो मित्रांनो. आता डायरेक्ट बाहेर निघाल्यावर बघू काय होते. खूपच काळजीपूर्वक चालावं लागते इथून, नाही तर घसरला की पसरला. रास्ता बोलून विसरलो मित्रांनो. अरे यार काय होत आहे माझ्यासोबत. तेच तर म्हटलं, एवढं झोकावं कसं लागत आहे मला. दम घुटत आहे मित्रांनो. इथे लवकर निघावं लागेल इथून आता. एवढं पण ॲडव्हेंचर नाही पाहिजे आयुष्यात, खूपच जास्त ॲडव्हेंचर झालं आहे. मित्रांनो उजेड दिसलेला आहे ॲडव्हेंचरच्या चिकटकट. तर बॅटरीला करू राम राम. तर ॲडव्हेंचरच्या कटकट असे एकटे येऊ नका मित्रांनो, कोणाच्या सोबत आहे इथे, नाहीतर मेले ना कोणी वाचवायला पण नाही येणार तुम्हाला. मित्रांनो जिवंत वापस निघालो. धन्यवाद सगळ्यांचं मनपूर्वक. बघता तुम्ही माझा अवतार काय झालेला आहे. एकटे नका येऊ भावांनो, एकटे नका येऊ. अरे बा पूर्ण शरीरातलं पाणी निघालं घामाने. अरे बापरे. एकटे नका येऊ मित्रांनो, इथे एकटे कधीच नका येऊ. रस्ते बघा येतील कसे, असे रस्ते येताना तुम्हाला बघा येतील. शेत गाय आणि सध्या काहीच नाही पेरलेलं इथे. तर ह्या व्लॉगला करूया इथेच एंड. तोपर्यंत तुम्ही माझे जुने व्हिडिओज बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन काय नोटिफिकेशन ऑन ठेवा आणि व्हिडिओला बघत राहा. ठीक आहे, धन्यवाद. चला भेटूया दुसऱ्या व्लॉगमध्ये.